आयला शिरपतराव खरं दोस्ती आपली भाऊ गावामध्ये काय बाय हा? जन्म वारंवार येत नाही जन्म एकदा येणे एकदा जाणे हा माणसाना कोणत्या लोक वांद दिसत नाही पाहिजे लोक लय जळाते पण लय जळ के लोक चालूच राहते त्यांच्या मनात ही जोडी कधी फुट हा कधी जोडी फुट ना कधी हसू तेच ना पण मला गॅरंटी आपली जोडी मरेपर्यंत नाही फुटू शकत. बरं मला एक म्हणायचं आपण कोणाचं नुकसान करतो का आपण कोणाची लावालावी करतो का नाही. फक्त आपण सोबत राहतो आता आपलं होत नाही एकामेका वाचून नाही नाही मग मला तर नाही करमत बा. मलाही नाही कर बाबा मला जर तू नाही दिसला ना तर मला भाकरीच वाढ लागणार येड्या मी एक वेळ बायको सोडायला बसलो पण तुला सोडणार नाही माहितच हा तेच ना हे काय काना मौन आले तिकडे झाले ते मला 2-3 दिवस म्हणली होती बरं का माझी बायको माझी बायकोली पण फोन करते हम्म काय त्याच्यापाशी काय आणि म्हणून त्याच्यापाशी काय ते तुला काय सांग मला एक दिवस म्हणली मी अशी हाणली ना तशी तिनं कानाला खडा नाही नाही त्याला तिला म्हणलो शेवटचं तर माझ्या जीवाला मी जीवाला जीव हा. हा या बाय लहानपणी आपण चोर एक सोबत करेल लहानपणी आपण चांगले काम एका सोबत करेल नाही आणि आता आपण एक सोबतच करतो जे काय करतो ते अरे त्या मागे मला थंडी ताप आला तर तू 3 दिवस मागे उठला ना मग. टायफॉइड झाला तर मग तुझ्या तोंडाक पाहतो होता आजारी मी हा तो बारीक झाला मग काय तू डॉक्टर नाव नाही करी तेच ना हं? जा दे लोकायला जळू दे रे आपण नाही बदलायचं आपण बदलायचंच नाही अजिबात हा ते मन नाही ना. कधी आला तर समीर भाऊजी हा काय चाललंय आता चाललं आमचं काय येणं जाणं काय चालूच राहतं नाही ज्याच्या शब्दात बदल वंशाळीत बदल हा वंश काय चहा पाणी वगैरे घेणार का नाही हो का हो तुम्हाला माहिती चहा बंद केला आम्ही दोघांनी बंद केला आता मग कॉफी बनवते की नको चहा तुला असं जर केलं तर ते किती नाही बी. आता मी घेत नाही ना शिरपतराव म्हणे मी सुद्धा घेणार नाही म्हणे चहा त्यानं बंद केलं मी बंद केलं. हा तुमचं राहू दे तो ते केव्हा तरी येतात ना आता काय केव्हा तरी येतो कायम चक्कर चालू राहते रे आता वहिनी आम्ही आता डायरेक्ट ये चालू करणार आहे. का नाही 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 हा? दूध दुधाचं दूध हा दुधाची जेवण ग्लास. करायला मग तुम्ही पण आमच्याकडेच या की मग हा 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 ना आमच्याकडे असते असं काही नाहीये पण आलात तर म्हणजे बरोबर आज काय मटण आणणार आहे का हा मटण आणणार आहे? मटन म्हणजे आणूया मटन तुम्ही जेवायला थांबा की आज आमच्याकडे अहो हलताय काय असे थांबा ना जेवायला हा ये ना, ये. हा हा मग येईल ना छान बनवते की नेहमी जेवण मला सांगा बघू एकच नंबर मी पण मी लवकर येईल बरं, लवकर जेवण बनव का थांब मग 8च्या आत 8च्या आत नाही मग काय मी नको मी काय बोलत होते राहून जायचा आजच्या दिवस ते काय माहिती का माझी बायको आहे ना आजकाल घाबरून राहिली झोपामध्ये डच दच करून उठती मग त्याच्यामुळे मला तिच्यावर झोपणं मग ती नाही ना ते ऍक्सिडेंट व्हायला होतं ना हा त्याच्यामुळे ते डच हो लय बेकार ऍक्सिडेंट होता जवळ ट्रकची बसची अशी धडक झाली ना सकाळ तसपासून हा तसपासून ते यार लय अवघड काम मी काय बोलते, आजच्या दिवस राहिले तरी काही फरक नव्हता पडत ना मग राहा ना आजच्या दिवस हं? आजच्या दिवस राहिले असते तर काय सम हा बोलता बोलता बाई हा ते मी ते सुद्धा बदलवलं नाही काय 12 बनून येतं का हा ना मग जा ना तुम्ही जा बरं ये जा. कारण ते 12 मग मी जातो ना मग अहो मी आलो मी 12 कॉफी करते ना मी येऊ का पटकन बरं ये लवकर ये 2च मिनिटं दे बरं का आलं हा 12 देऊ ना या सावकाश या, तुमच्या मित्राची मी काळजी घेते एकदम मस्त हो, वहिनी हे काय पांचटपणा चालू आहे बहिणी नका ना असं नका करू मला चांगलं नाही वाटत हे का याच्यामध्ये वाईट तरी काय अहो, मला सांगा. वहिनी आम्ही लंगोटी यार आहे माहिती का तुम्ही खुशाल मागून हात धरत्या काय मग मला पण वहिनी लंगोटी यार करा की नाही वहिनी असं नाही राहत या बा वहिनी आम्ही काय माहिती एकमेकाला जीव देणार दोस्त आहे मग मला पण जीव द्या ना अहो, पण मग अहो, वहिनी आपण मी कुठं तुम्हाला अहो, काय वहिनी, करायला अहो, सांगते तुम्हाला मी बहिणी सारखं माने तू ओ अहो, काय वहिनी, तोंडाला वहिनी, काय जिभेला काय हाड आहे वहिनी, की नाही ऐका ना अहो आम्ही लहानपणापासून कसे मित्र आहे तुम्हाला माहिती नाही आमच्या मैत्रीविषयी पण हा. मी तर तुम्हाला काही वेगळंच मानते तुमची बॉडी शॉडी तसं नाही एकदम मस्त वहिनी तसं नाही ना तुम्ही ऐका ना माझं ऐका ना म्हणणं हम्म. काय माहिती का गावात आहे ना एक तर लोक आमच्यावरती लय जाळत माहिती का पण मी तर प्रेम करते ना तुमच्यावर वहिनी ऐका मी त्याचा विश्वास नाही तोडू शकत माहिती का त्याचा विश्वास तुम्ही ना दुसऱ्या कोणाची बायको असताना मी थोडाफार माझा पाय घसरला असता पण शिरपतरावला मी दोघांनी तुम्हाला आवडत नाही का मला सांगा हो वहिनी विषय आवडायचा नाही हो मी चांगली दिसत नाही का अहो सांगा तुम्ही सगळं चांगलं आहे. तुम्ही एकदम देवी दिसतात आता देवी? तुमचं दर्शन नाही, देवी मी तुमचं दर्शन घ्यायला तयार आहे पण मग हा, ऐका ना तुम्ही थोडस मला ते प्रेम केलं तर काय फरक वहिनी पडला? काय पांचटपणा चालला वहिनी हा मूर्खपणा आहे ना हा निवळ म्हणजे तो नाही याचा अर्थ काही आपण काही करायचं का पाठीमाग बरं राहिलं नाश्ता तरी करून जा हो वहिनी नाही मला तुमचा नाश्ता बी नको तुमचं काहीच बी नको
आणि तुम्ही जर असं जर डबल केलं ना मी तर पायसो ठेवणार नाही. ऐका ना, अहो पण विश्वासाचा म्हणजे भावना आहेत, तुम्ही समजून घ्या ना. अहो वहिनी तुमच्या भावना तुमच्या ठिकाणी ठेवा. हा मी मित्रासोबत आहे ना विश्वासघात नाही करू शकत. समजतंय का तुम्हाला काय बोलतोय मी ते? हा तुमच्या पाया पडू का मी? नाही हो, असं मग? काय करताय? नका ना करू असं. आवरा ना तुमच्या भावना थोड्याशा. पण याच्यामध्ये वाईट तरी काय? अहो, मग चांगलं काय याच्यात दुनियामध्ये मला? पण हेच नाही, चालू माझ्यात आहे असं ना. काय मग नाही. माझ्यासोबत झालं, माझ्यासोबत केलं तर काय अहो, फरक वहिनी, माझ्यात असं पडतो? काय जगामध्ये नाही. पण तेच चालू आहे ना. अहो जे त्याच्यात नाही असं माझ्यात काय आहे? अहो, मला आवडतं, तुम्ही हँडसम आहात, किती व्यवस्थित राहतात, कसं? तुमची बॉडी, सगळ्याच गोष्टी मला आवडतात. काय आवडत नाही मला वहिनी, सांगा. तुम्ही त्याच्यावरती प्रेम करा हो. तुम्ही मला एवढं जीव लावता त्यापेक्षा त्याच्यावरती तेवढं प्रेम करा ना तुम्ही. तुम्हाला त्याच्यावरच प्रेम करते जो मला आवडतोय. वहिनी हे बा ऐका, तो जर आला त्याला जर माहीत पडलं ना तर रिकामटा तुमच्या सोबत काय कांदो. आपण त्याला नाही ना माहित पडू द्यायचं, असं काय करताय? ऐका वहिनी या बा तुम्हाला ऐका बरं का, तुम्हाला लास्ट सांगतोय मी. लास्ट सांगतोय लास्ट. हो मग मी 1-2 ओढून सुद्धा द्यायला बसलो. काय? हो खरंच मारल मी. हा मग तुम्ही मला बोलू नका काय म्हणून. हा आणि डबल जर अशी हरकत केली ना मी त्याच मिनिटाला तुमच्या 2 चिन्ह लावून देईल. बरं ठीक आहे, राहिलं ना एवढं हा, पण नका मग? राग करू. राग करू. काय बावळटपणा आहे काय? मला आवडतो, ह्याला माझ्या भावनेची काही किंमतच नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम चान्स घेते. थांब, चांगलाच तो पण. चल कुठे गेला सामा? चंपे, हा अरे हा इड होता ना रे बस सामा. हा होते ते भाऊजी, मग थांब रे तर मला व्यवस्थित. त्यांचं काहीतरी तातडीने काम आलं तर ते गेले निघून. चल पण तसं मला फोन नाही केला, लगेच गेला का असं काय? एवढं काय अर्जंट आहे आज? ते मला काय माहिती नाही. मी त्यांना आग्रह केला, चाय घ्या, पाणी घ्या, नाश्ता करते, पोहे करते, हवं तर. नकोच म्हणे आणि गेले तडका फडकी निघून. पर जाऊ दे, मा मित्राचा स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे ना चांगलाच, ते स्वभाव ना हा? चांगला आहे स्वभाव. खरं तेवढं मला मित्र भेटेल बस. जरा जबाब जरा जास्तच चांगला आहे तो. हा जरा जास्तच चांगलं आहे म्हटलं. नाही तर पैसे अडकणं चांगलं ते. ठीक आहे, चला. तुम्ही झालं तुमचं बाहेरचं काम? हा नाही तोच म्हणलं वाट पाहत म्हणून मी तक आलो. बरं, मी काय बोलत होते माहिती आहे का? तुमचा मित्र खूप चांगला आहे, ठीक आहे. आता आपण त्याला किती जेवणासाठी आग्रह केला. नाही तोय ना जेव्हा हाड नाही तो. राहू देत ना. आपण एक काम करा, त्याला आज रात्री जेवायला बोलवा. तो इतका चमत्कारी ना, आज बुधवार पण आहे, जरा मटण बिटन तो इतका चमत्कारी ना. मला म्हणत त्याला हॉटेलला मटण खायला, तो त्याला हॉटेल आवडतं घरच्यापेक्षा. अहो पण तुम्ही त्याला काहीतरी सांगा आणि आज जेवायला बोलवा. आज पार्टी करू आपण. चालेल त्याला म्हणून पाहतो त्याला त्याचं काय मत आहे. नाही तर मग तुम्हाला हॉटेल तर मग हॉटेलला जाऊन पण आजच आजच. कारण काय माहिती का, आपण त्यांना दुपारी बोललो की आपण तुम्ही एकदा जेवायला या वगैरे, हा दुपारी आपला विषय झाला बरोबर. मग त्याच्यानंतर मग आजच होऊन जाऊ देत ना. मग उद्यावरती कशा ढकळतायत? तू म्हणा तू म्हटलं नंतर त्यालाच बोलीन. आणि तसा पण तो खूप चांगला आहे, तुमचा शब्द नाही पाडणार तो. नाही मापून मग एक काम करा, तुम्ही मटण घेऊन या, मग बाकीचं वाटण बिटणची सगळी तयारी मी करून घेते. चाल मटण घेऊन भाकरी येतो. टाकून मटण घेऊन येतो. आणि त्याला फोन करून आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगा की तुला आज घरी जेवायला यायचंच म्हणे. नाही तो म्हणत खरं बिन विचारता गेला कसा मम्मा दर टायमाला कुठं जात काही मी चाललो बघ शिरपत्र. फोन आहे ना तुमच्याकडे, ते पण त्याला विचारा आणि संध्याकाळी जेवायला बोलवा. ठीक आहे, जाऊ तुम्ही 1 किलो मटण घेऊन या. हा तो पण तुम्ही काय जाणू चिकन का बोकड? बोकडच आहे ना. चिकन काय चिकन लवकर शिजत का? शिजवायला कोण मी आहे ना तिथे. मग जा ना गप. जातो बाई. पण त्याला तू आले सासरू झालाय मला आता. त्याला आजच बोलवा. मा मित्राचा एवढा सासरू असते तेवढा सासरू असते तू आम्हाला. आज माझ्या तावडीतून कसं या चॅनलचे ना तुकडे केले पण आता उभे करायचे. हा कारागिरे काय आहे ना काय ना काय चाललं बाबूराव? काय नाही हे अँगल कटिंग केले. हे कडाय ना जाळी मारायची. हा का? हा लय वाघा बिगाच आहे ना. हा ना. आपली रातची वस्ती दणगट रे. हो दणगट. बसलो ना तरी ते इस्माना ना. नाही नऊ आहे ते असं. काय चाललं बाकी अजून? काय नाही हेच काम चाललं होतं, दुसरं काही नाही. कारागिरला सांगितलं म्हणजे सेट तिकडून घेऊन राहिला का या साईड आज पूर्ण? डायरेक्ट चाळीपासून आला भारी होऊन जाईल. टाकायचं एक. हा बरोबर, बिबट्याला उडी मारता येणार नाही. हा पोर सोर थोडं उंच यार पण मग. नाही सगळं 8-9 फूट उंची ना हा हा असं. जमान ना. बस ते 3 बंडल
तारीचे बरं बाबरो आयला हे काय माहिती मला एक गोष्ट विचारायची होती बा काय रे आयला एक घटना घडून राहिली माझ्यासोबत मला सांगायचं लाज वाट राहिली म्हणजे कोण आहे आता तुला त्रास देणार आयला त्रास म्हणजे रे माणूस असा तर फोडला असतं मी फोडला मग बाई काय हा ना ते काय त्रास म्हणजे भांडायचे तुझे भांडायचं नाही रे बाबा भांडलं ना ते परवडलं ना हा बरोबर या बाय आता तुला माहिती नाही आज शिरपत भांडलं तर परत 10-20 वर्ष परत बोलत नाही हा बरं मला सांग शिरपतरावची माझी दोस्ती कशी आहे एकच नंबर आहे भाऊ हा माय होती पण माय दोस्त होती. हा पण मग गावात आम्हाला कसं माहिती त्या एकच आहे. हा पण नेमकी आता अडचण अशी अच्छा ना ते थाट बसल्यावर घास मोजते नाही तुम्ही. हा कुणाला अरे बाबा आमचं लय एकलाच काम आहे आम्ही कशाला इकडे तिकडे पाहते नाही पण प्रॉब्लेम आज शेव राहिला बाबूराव हा तिची चंपा वहिनी ना हा आयला तिचे मला लक्ष नाही बरोबर वाट राहिले रे म्हणजे काय काय झालं माहिती का कोणाला चालू झाली काय कोणाक नाही चालू झाली मग आता मी ते कायम घरी जाणे ये नाही हा आता काय तिच्या मनाला वाटलं आणि काय नाही बाबा ती काय करती हा आता आम्ही असं बसलेलो असलो का बाबून असे हातच लाव हा असे हातच फिरव हेच कर तेच कर बरं चला म्हणलं जाऊ द्या नवऱ्याच्या का नाही रे मग त्याचं तोंड पुढं हा आणि मागून असं करते ती मग तुला हा मला मुद्दा स्पर्श करते हा बरं जाऊ दे ते तर ते आणि असं तिने हातच पार केली काय रे? ते शिरपतराव चिड जायला होतं ना हा हा ते गेलं बारे बिरे द्यायला बर तिनं मला डायरेक्ट धरलं ना बाबा बापरे हा मला म्हणे भाऊजी तुम्ही काही बी करा तुम्ही मला लय आवडा त्या हा आणि तुम्ही काही बी करा म्हणे माझ्यावर प्रेम करा तिला म्हणलं बाई असं मी नाही करू शकत मला सांग बरं मी असं दोस्त मध्ये विश्वासघात करू नाही शकेल बा, का कधीच नाही करणार. कोणी बी असला तर चांगला खानदानी असला ना तो करणार नाही भाऊ बरोबर खरं. नीच नालक जातीचा असला ना तो करेल. हा तो करील भाऊ मला काही पटली नाही ती गोष्ट हा. मी त्या वहिनीला सळसण करून सांगितलं म्हणलं या बा वहिनी आज तुम्हाला आहे ना म्हणलं मी प्रेमात सांगतो इथून पुढे जर मला जर असं काही तुम्ही पर्याय केलं मी बाना लावून देईल म्हणलं 2-3 अरे वा मग आता काय करणार आहे रोकटोक बोलला मग करण्याच्या डर कशा हा म्हणलं या बाबा करायला जातो दोस्ती तुटली हा दोस्ती म्हणजे येड्या किती विश्वास आहे लहानपणापासूनचा विश्वास बापरे. आहे आज तू विचार कर तुम्ही 35 वर्ष दोस्ती तोडू काय मी मग ऑर्डर पेडू तुम्ही दोघा दिवस काय मग काय टाळ तो घातली हा नसेल घातली अरे बंदरात आम्ही उड्या मारायचो हा. ते एकच अंडरपॅन्ट वाळूस तर तो दुसरा राखण राहायचा कसं वाला आणि मग म्हणजे आणि मग असं करेल की मी सांग बरं हं? कधीच नाही तुला एक सांगू का? हं? त्याची बायको आहे ना हं. थोडी डोक्यात ते बरं सायको हा ती जाऊ दे, कशी काय असा ना पण आपल्याला नाही ना पटव गोष्ट ती ते आणि आपल्याला पटत होती मग आपण नाही अशा दोस्तीत कुस्ती करून नाही चालत हं? मग त्याला सांगितलं का तो नाही अजून अरे नाही कसं सांगू रे बाबा माझा मित्र आहे तो कसं काय सांगू मी त्याला नाही पण असं बाबा तू नाही नको उद्या त्याने बायकोला मारलं हाणलं उद्या त्याचा संसार मोडला जाणच आहे ना रे नाही पण त्याच्या नाही घरी. नाही एक दोस्ती नात्याने मी त्याला सांगू शकत नाही बाबा मग मी नाही मी सांगू बाई शकत सांगतो ए नको बाबा नको 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 सांगूच नको हे केलं तर नाही, काय नको. बा- अरे मग तोही बघ, अरे बाबा दोस्ती मी तुटेल. मी मन मोकळं केलं तुझ्या जवळ बाबरा अरे त्यालाच मन मोकळं केलं पण तुमची दोघे जर दोस्ती तुटली मग काय नाही करायचं उद्या काय माहिती का उद्या त्याला त्याच्या डोक्यात आहे ना असं काही फरक बिरक पडेल तो बायकोला मारील काढून देईल बरोबर आहे का नाही ते मला चांगलं नाही वाटणार बरं माझा दोस्त आहे ना काही झाला तर बरं मी म्हणतो तुझ्याला जर गेला त्याच्याकडे हा जर परत तारा असाच दिला तुला मग काय नाही मी धमकी दिली ना आता वहिनीला तिला म्हणलं फुल अँड फायनल आहे म्हणलं इथून पुढं ना मी त्याच्या देखता तुला मारील म्हणलं काय भाऊ, जाताना व्यवस्थित जाय कारण तो असला तर जाय अरे बाबा आता आम्ही दोघं सोबतच राहतो ना महाभाऊची एक दिवशी नाशी पितवली हा का मग त्याचे ना यश म्हणजे बाईक त्या मापाची काय म्हणते मला काहीतरी वस्तू लागत होती हा गेला शिरपत म्हणलं शिरपत असेल घरी हम्म म्हणलं शिरपत ती जशी आली ना बाहेर हं, ती म्हणा का हो हं, म्हणलं शिरपत कुठे ते म्हणलं लग्नाला गेले हं, हा ते आहे म्हणलं काय काम होतं म्हणलं हा हं, म्हणलं या असं ते लागत होतं मला हं, बळी नागर लागत होता हं, ते म्हण नाही ते आल्यावर या म्हणा संध्याकाळी हं. पण मग तोपर्यंत या म्हणा मध्ये बापो वायला. डायरेक्ट असं म्हणलो काय मध्ये चहा करते म्हणा अरे पण त्या मापाची बाई वाटत नाही रे बाबा ती काय साज की तो तुला सांगतो हं. चहा ठेवायला लावला ब्या हं चहा ठेवायला लावलं म्हणजे दुम ठोकली. कानात पळालं मग हं. म्हणलं या हाताने बाला हा बरं आता मी नेमकं काय करू मला सल्ला दे बरं ते व्यवस्थित सांगितलं आता बघ हं. तू आता सारखं त्यांच्या घरी जाऊ नको हा मी जायच्याच टाळी तू त्याला जर भेटलाच तर म्हणलाच काय रे तू येतच नाही नाही बाबा थोडस कसं मामा गेले काम राहते बरं. नाही बायको आता हिंडू देत नाही म्हणा बाई नाही त्याच्या बरोबर थांबत जाईन मी पण घरी नाही जायचं हा हा बरं. बाहेर दोस्ती म्हणा आपण. हा घरी नाही घरी नको जायचं जाऊ रे बाबा हं. तू ये जाई वाटलं माघारी बरं तेच ना तू ये जाई माघारी वाटलं हं. असं बरं चल येऊ का
मग मी नको म्हणू का त्याला नाही नको म्हणून ती त्यालाही म्हण नको नको आणलं सांगू रे कसं माझ्या दोस्ताची बाईक आहे ना सांगितलं का म्हणला सांगा तिला बी रे. कसं सांगावा सांग सांगू का तिला मग तुला वाईट नाही वाटणार ना काय वाईट वाटणार आहे बरं, वरून म्हणजे नवरा नेऊन माझं सांगितलं म्हणजे आपला नवरा किती सज्जन आहे नाही तिला सांगतो ना मी मग? नको मग तिच्या डोक्यात काही वाईट यायला हा. बरोबर आहे का काय रे? सारखं शिरपी वगैरे पळवतो तिच्या वहिनीच्या काजल वहिनीच्या मनात राहून जाईल ना रे हा जर मा सारखं जर बोललं तिला काजल वहिनी आहे नाही मग मी सांगून देतो जाऊ दे तू स्वतः नाही सांगितलं तिला आज सांगून तो देतो फायदा मी. होईल नाही सांगून देतो आज नाही तर मग तू इकडे उगशील तिकडे उगशील हां बरं येऊ का मग हा ये चाल फक्त कोणाला बोललो बरं का नाही, नाही. घे तुला काम करून घे जरा. हा. हां हा ना ते कारागिरच येऊ राहिला त्याची वाट पाहत चालेल मग हा. तर 1100 1000 700 काजल काय हो या ना इकडे आले मी तुम्ही हा आलो बाबा तुम्ही तर गेले होते ना भाऊजी बरोबर. गेलो होतो आम्ही दोघं गेलो होतो हा मग काय बाई, गेलो? तुम्ही आज लय लवकर आले गेले तर तुम्ही लवकर येते नाही हा मला आज पण आहे फोन करावा लागत आहे जेवण्यासाठी ना आज कर ना माझं मनच लागा ना काय हो काय झालं बरं आहे ना नाही बरं आहे मग ते काय काय झालं काय व्हायचं काय नाही थोडंसं ना मनच बेचैन झालं तब्येतच बरी नसेल तू जेवती नाही आहे वरण तब्येत बरी आहे पण जे घडलं ना झालं तेच थोडं विचित्र आहे तू रागत नाही म्हणणार माझ्या नाही हो नाही नाही राग भरणं सांग का मग सांगा काय झालं माहिती आहे का हा. हे शिरपतरावची माझी तुला दोस्तीच माहिती कशी आहे आमची दोस्ती ते तर मला गं हा वर्षापासून आता तू आपल्या इकडे कवर बसेल राहतो नाही बाई ते भाऊजी बाई, ते आणि चांगले. मी त्याच्याकडे कवर बसेल राहतो हा पण 2-1 महिन्यापासून काय हो राहिलं माहिती आहे का हा असं आम्ही बसेल असलो का शॅम्पूने असं मुद्दामाचा हातच लावी काय? अशी पाठी म्हणून हेच करती कोणा? असंच तुम्हाला? करती. हा मग मला वाटलं चालतं चुकून लागत असेल मग आज काय झालं शिरपतरावला नेमकं आहे ना बार द्यायला जायचं होतं हा तो बार बदलायला गेला आणि ही लईच मला म्हणते भाऊजी आणि तुम्ही मला लय आवडा त्या काय आणि ती हा चंपी? आणि म्हणे तुमची बॉडी लय भारी आहे आणि तुम्ही माझ्यासोबत प्रेम करा मग आपण थोडंसं काही काही करीत जाऊ म्हणे म्हणले ह्या बाय वहिनी पण हे तुमचं नाही ना तसं नाव काही नाही ना ऐक ना त्याच्यामुळे तुम्ही सांगत नव्हतो त्याला म्हणले ह्या वहिनी आमची दोस्तीने म्हणलं आमची लंगोटी यार आहे म्हणलं आम्ही लहानपणापासून आमची दोस्ती म्हणलं आणि कृपा करून ना म्हणले असं डबल करू नका जर केलं ना म्हणलं मी भाना 2-4 मुसडीत लावून देईल तिथं पण बाई माणूस असून तिला ही शोभतंय का हा मग काही नाही बोलली ती मी आलो राग निघून मग बरं झालं पण तुम्ही तर असं काही कधी केलेलं नाही ना येडे मला जर करायचं असतं मग तुला सांगितलं असतं का मग तिकडे केलं असतं ना परस्पर हा ते बी ठीक आहे मला ही गोष्ट मला दोस्ती नाही, त्यानं हो, तुमच्यावर विश्वासघात नाही विश्वास- करायचा नाही 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 खरं तुमच्यावर लय मग सांग बरं आता मला मी काय करू आता मी त्याच्या घरी त्यानं मला आमंत्रण दिलं माहिती का कोणी मग तिने मटण खायचं आमंत्रण दिलं संध्याकाळी मला म्हणे काही बी कर मटण खायला येस म्हणे आता मला सांग आता मटण खायला मला त्याच्या दारात हे बघ, तुमच्या मनात पाप नाही हा. ना तुम्ही बिनतात जायचं आणि जर काय झालं तसं तर मला फोन करा का मी येऊ आता बघा, मला बरं नाही वाटत ते मित्र तुम्ही तुमचे कसं आहे माहिती मी कशामध्ये का तुला न्यायला काय नाही तुला बी सांगेल तिने नको तुम्ही जा तुम्ही जाऊ दे सांगेल ना तुमच्या मित्राला तुमचा विश्वास आहे मला तुमच्यावर विश्वास अरे विश्वास त्याच्यामुळे आहे काही पण नको tension आमच्या उद्या दोस्तीला तडा जायला काय नाही होणार तुमच्या मनात तसं काही नाही ना ती काहीच करू शकणार नाही जाऊ द्या काय करते ते पाहू द्या ना आणि तुम्ही तुमच्या याच्यावर ठाम राहायचं आणि मी पाहते तिच्याकडे ती मला भेटेलच ना कवा मग मी नाही बोलते जाऊ दे तिच्याशी. नको बोलू नाही काय तर आहे ना माहिती का? मी काय करते आमच्या दोस्तीत आहे ना, नाही एक तुमच्या तेल नको दोस्तीत म्हणायला. नाही मी एका दिवशी पद्धतशीर तिच्याकडे जाईल तुमच्या दोस्तीमध्ये नाही का ना तुम्ही जेव्हा घरी नसले का दोघं बी तेव्हा मी जाईल मला इतकं कसं तरी वाटायला याच्या आयला म्हणलं हे दोस्तीमध्ये असं पण कशी हो नवरा आहे ना कसा का व्हायना काय माहिती आता किती विचित्र आहे पण तिचं आहे ना आता खरं बोलू का चालतं आता बाबूरावचा माझा विषय झाला मी त्याला सांगितलं भाऊ. खरं खोटं नाही सांगितलं मी त्याला जे आहे ते बरं झालं सांगितलं बरं आणि त्याच्यानंतर तो काय मला बोलला माहिती का अरे बाबा तुझ्यासोबतच नाही म्हणे मी एकदा बळी नागर आणायला गेलो म्हणे माझ्यासोबत बियाडे चाळ केले म्हणे 4 ठेवायला गेले मी बनाडदूम मारली म्हणे तिथून पळून आलो म्हणे शेवटी पण मग आता बाबूराव चांगला का तो शिरपतराव चांगला आपला नवरा मग मला हेच म्हणायचंय मी नाही नवऱ्यावर प्रेम करावं ना नाही, तिला ना चांगलं बिसण्याचं काय नाही तिचं आहे ना नियत ती फिरली आहे तिचं म्हणजे तिला ते वास ना तिची तशी होत असेल मला तरी वाटतं काय माहिती बरं एक काम कर जाऊ दे पाहता येईल नंतरचं नंतर पण तुम्ही अजिबात ये नका इकडे मी करू. झोपून तुमचा घेतो पाय खरं. नका घसरू देऊ नाही येडे असं काही शक्य मला आहे लय का tension एवढी गोड आलंय. बायको माझी वाली मी असं करेल का तसं नाही पण हे जगात काय चालू आहे बायांचा काय भरोसा अगं नाही येडे मी तुला तेच म्हणून राहिलो
तसं जर काही असतं तर तुला मी शब्द तरी कळू दिला असता का? इकडे तिकडे तरी खबर कळली असते का? तसं नसतं केलं. माझी मी गुपचूप चान्स मारला असता ना मग. हा नाही नाही बरं चाल, मी आराम करतो थोडासा, जातो मग थोड्या वेळानं बरं का. हा जा जा. जाऊ ना पण मग. अहो जा ना बाई, मी नाही म्हटले का तुम्हाला? हा नाही तर मग काय नाही जा. आयले शिरपतराव, तुला नाही म्हणलं तू एवढं काय वाढी तू रे. अरे पण मग कसं काय हा, लय भारी झाली बरं का. म्हणलं जाते तो हा? कसं काय नाही नाही मस्त बनली बरं का भाजी. मग हा एकच बनवलंय नंबर. कोणी? मी बनवलंय. नाही नाही लय भारी माझी लय तर भारी. स्तुतीच करत नाही तुम्ही. आता निसूर झोपायचं फॅन लावता निसूर झोपायचं अय शिरपतराव, तू मला गड्या झोपायचं नको, आग्रह करू गड्या. का बरं? नाही नको. नाही नाही बस रे नाही नाही नको नको. तू असला ना मला कोणी करत गप्पा मध्ये जाते ना आपण नाही काय त्या दिवशी आजचे दिवस राहिले तर काय फरक पडणार आहे? नाही राहायचं काय. आपण लागणार गेलो हा. रात्रभर आपण गप्पात रात्र घातली हा सकाळी बारी जावं ते बबुले वाज डोकं लागले बिकं तुमचं दाबून देते पाहिजे तर चांगलं. हा डोकं बिकं चांगलं दाबून नाही देते तशी पाहिजे. लय बारी तिने डोकं दाबलं कसं डोकं सुद्धा माझं उतरून गुण आहे माझ्या हातामध्ये चांगलं. नाही नाही माझं नका दाबू वहिनी तुम्ही. मावले टिचं बोललो टिचं हा हा मी 2-3 दवाखान्यात गेलो नाही फरक तिनं जेव्हा हात फिरवला ना तिचं खटकन हा? खटकन हा एकदम एकदम बरं झालं, एकदम म्हणजे एकदम. हम्म. म्हणून आजच्या दिवस तुम्ही थांबले ना. काय नाही काय माहिती का शिरपतराव, तुला नाही का म्हणलं ती मध्येच आहे ना अशी झोपत बरं म्हणलं ती बाबा, आणि ते काही चांगलं वाटत नाही. आणि कसं होतं ना, म्हणजे मन चेंज झालं तर हा ना, दुपारनंतर आणि मी नसलो ना बरं का ती अशी घाबरी होती वहिनी. ए समा हा? अरे मा डोक्यातून गेलं काय मोटरच बंद केली मी काय मग तुम्ही करून या, आम्ही तोपर्यंत गप्पा गोष्टी करतो. हा अरे यार, मी येतो तुला जोडी. अहो तुम्ही कशाला? दोघं जातो ना आम्ही. तुम्ही नका जाऊ. तुम्ही आपण दोघं जाऊ ना. नाही नाही काय नाही तिला अडचणी कशाला? ते ना चिखल झाला. सारखं नाही ना मी काय झालं मोटर ना आपण जेवायचं राहत म्हणलं होतं जेवलं बंद करू ध्यानच नाही तिचं. गेलोच ना दोघं बी. नाही नाही बस मी आलो मला काय पण 10 मिनिटात आलो बरं लवकर या. मोटरसायकल जातो मोटरसायकल हा लवकर या. मी काय हा. तुम्ही गप्पा करा हा हा हा. गप्पा करा आलो मी पटकन. तुम्ही या लवकर. हा हा मोटर बंद करून आलो अरे नाही दोघं गेलोच ना. मी बॅटरी धरली असते. हा? दुसऱ्या वावरात पाणी दिलं की तुला माहिती आमची कशी काय बाबा हा ते लय बेकार काय म्हणतो तुमचं आलं. तुम्ही या, मी तुमच्या मित्राची चांगली खातेदारी करते. या मग हा हा ये. हा, या. चालेल हो हो वहिनी अहो तुम्हाला नाही सांगितलं ना मी. कुठे चाललात तुम्ही? वहिनी तुम्हाला नाही सांगितलं ना मी, तुम्ही ऐकते का बरं नाही. कुठे काय मी केलंय? पण मी काय केलंय का? हा काय करायचं काय राहिलं आता. हो त्यानं जर पाहिलं तर काय बघितलं तर नाही ना अजून. बघितलंय का? वहिनी अहो समजून घ्या ना हो तुम्ही. अहो, नाही चांगलं मला नाही चांगलं वाटतं. आता दुपारचं आता ते झालं तर झालं, जाऊ देत ना. मीच तर जेवायला बोलवलं होतं, खरं सांगते. हो जेवायला ठीक आहे, काय हरकत नाही, चांगलं आहे तुमच्या हाताला सगळी गोष्ट आहे. पण हे जे करताय ना पण वहिनी, तुमच्या पण मनामध्ये आहे म्हणून आलात ना जेवायला. अहो वहिनी तसं नाहीये, दोस्ती आहे. मी त्याला नाही म्हणू शकत नाही. मी त्याला कसं काय मना करू शकतो सांगा बरं तुम्ही. मग दोस्ताची बायकोला कसं तुम्ही मना करू शकता? वहिनी अहो असं नसतं. तुम्ही ऐका ना, मला ना एकदम घाणेरडं वाटतंय कृत्य आपण करतो ना, एकदम चुकीचं आहे माहिती. बरं बाजूला तर बसू शकते मी. हो थोडं अंतर ठेवा ना वहिनी. किती अंतर ठेवायचं? म्हणजे कसं आहे माहिती का वहिनी, काय त्यानं जरा हे बा अहो खरं वहिनी ऐका ना तुम्ही प्लीज ऐका ना. तुम्हाला दुपारी म्हणलो तुम्ही तुमच्या पाया पडू खरंच मी. पाया पडायची काय गरज आहे सम्या? काहीच गरज नाही. मला ते भाऊजी बोलायला पण नाही आवडत, खरं सांगू वहिनी तर. अहो ऐका तुम्ही, खरंच हे पाप आहे आणि बुद्धीला पटण्यासारखं नाही ना वहिनी. त्याला काय नाही, बुद्धीला पटून घ्यायचं, मग नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी पटतच राहतात ना. हो नंतरचा विषय नाही आहे. मग तुम्हाला आता कोणत्या तोंडानं सांगा ना, माझं खरं डोकंच बंद पडलं माहिती का. मी तोंडाला तोंड लावू का? म्हणजे मग समजेल तुम्हाला. हो नका ना वहिनी, तोंडाला तोंड नका लावू, तोंडाला तोंड नका लावू. ऐका ना वहिनी प्लीज. सोडा सोडा मला, सोडा 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 माझा हात, सोडा माझा हात, सोडा सोडा माझा हात, हात सोडा माझा. ओ वहिनी नका लावू. अहो, माझा हात. तुमच्या मित्राची माझ्यावरती घाणेरडी नजर आहे, समजलं? ए मूर्खा अरे याच्याकडे तुला मटा खाऊच घातलं का? म्हणून आला याच्याकडे हा. मटा खाऊच अरे घातलं का? शिरपतराव अबे तुला लाज वाटत नाही काय जेवायला? लाज वाटत नाही जरा खातो जरा वर्तगडी करतो का? नाही रे शिरपतराव, नाही, अरे जिला खातो ते अरे शिरपतराव आपली दोस्ती आहे आपण, मी तुला वाटतं का असं करेल? जिला खातो तिला हागतो तू. जेव्हा ही आजची दोस्ती पाहिजे मला आवडायचं, आता दुसरी पण नाही माझ्या आवडायचं. गळ्यामध्ये हात घातला आणि मला वहिनी तू खूप आवडते असं बोलत होता. अरे असं नाही ना, मित्र काय म्हणते मित्र, मी तो विश्वास अरे शिरपतराव खरंच नाही, अरे त्यासाठी मी तुला म्हणत होतो मला येऊ दे तुम्हाला. खून पडण्याचं बरं 2 मिनिट शिरपतराव 2च मिनिट देतो का मला? फक्त मला एक फोन करू दे. मी आहे ना
याला बोल काय झालं बोलतो फक्त 2च मिनिट काजलला कशाला बोलवता नाही. कशाला? बायकोला कशाला बोलवता काय पांघरून टाकणार घ्यायचो नाही थांब फक्त काय झालं बोलतो असे असे मित्र पाळता तुम्ही वाईट नजरेचे तू काय कर तू माझा जीव घे लाकूडच्या मागं तू माझा जीव घे फक्त मला एकदा काजलला बोलू दे हॅलो काजल या ना इकडे शिरपतरावच्या घरी या ना आणि ते तू एक जणाला सांगितलं त्याला बी घेऊन ये बरं का हा तेवढं घेऊन ये बाबूरावला बी बोलव त्यांना बोलायचं काय संबंध हा ये लवकर या ऐक नाही त्यांना बोलायचं काय संबंध आहे तू जे करशील ते मला मान्य शिरपतराव फक्त थोडा वेळ दे फक्त मला थोडा वेळ दे याचा ना डोकंच फोडा लय शहाणा बनतो ना शिरपतराव अरे ऐक ना शिरपतराव दोस्ती ऐक खरं मी आहे ना तू दुसरीच कुस्ती करतो नाही शिरपतराव मी तसं काहीच करेल नाहीये पण थांब येऊ दे हा मी तसं काहीच करेल नाहीये या बाय तुझ्या बायकोला सांगू दे, मित्रपणा तुटला आमचा हा हा? हा? अजून तुझ्या बायको मी अजून वर तोंड करून पाहिलं नाही अरे बाबा मी नाही पाहत तोंड भरून वहिनी म्हणतो अरे मी बघत नाही माझ्या हात आजच्या हातात ठिकाणी वहिनी मी तुम्हाला कधी काय झालं हा? अरे याला या गदेड्याला अक्कल आहे का खुशाल मा बायको हातात ओढत होतो हो कधी हा, मगाशी मा बायको आडावाडा मी स्वतःला सोडून तुकडे घालता तुकडे घालता मी मोटर बंद करायला गेलो होतो का हो? हीच दोस्तीची इज्जत केली का तुम्ही हा? हा? हीच दोस्ती काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं म्हणजे तू हात खाली करा हात खाली करा तू या बाय म्हणजे शिरपतराव आमची इज्जत वाटत पडली किती वर्षाची दोस्ती आहे तुमची शिरपतराव आपण लहानपणापासून दोस्त आहे शिरपतराव. तुमच्या बायकोचे काळे धंदे आहे ना माझ्या नवऱ्याने मला 4 ए वेळा बाई तू सांगितलंय. नीट तोंड सांभाळून बोल समज काय बाबू काय म्हणतो ऐक हा माणूस आहे ना बरं तुमची दोस्ती किती वर्षापासून आहे लहानपणी बरं तुम्ही 35 वर्ष झाले 35 एका ताटात जेवत होते बरं अरे कधी घास मोजले का? बोंबले हिंडत होता हो हा. दुसरी. मग? मी त्याला तेच म्हणलं तो जाऊ मला सांगायला ना अरे म्हणलं तुम्ही दोघांनी एक अंडरपॅन्ट घातली दोघं जण एक अंडरपॅन्ट बरं घालायची शिरपतराव तुझं मन म्हणतं का मी आज बरं करीन म्हणून नाही. मला तर वाटत नाही पण मला असं कसं काय पण घडलं तो तसा करू शकत नाही मग तुमची एवढी दोस्ती म्हटलं तो कसं काय मग तुम्ही करेल? काय भाऊजी माझ्यावरती संशय घेताय का तुम्हाला काय मी तशी असे काय झालं माहिती किरपा एक दिवस असंच मी तो काही ना बळी नागरण्याला आलो हा तर तू काय घरी नव्हता हा तर तो बायको आली बाहेर बरं का काय पाहिजे म्हटलं काय नाही शिरपत कुठे ते म्हणाले लग्नाला गेले म्हणून म्हणलं मग काय काम होतं का? म्हटलं हा म्हटलं बळी नागरण्याचं होता नाही म्हणे ते आले या म्हणून राहिलं मग मला घरात बोलू घेतलं असं अंगाला जटून बरं का मला म्हणे चहा घ्या मग मी चहा ठेवायला लागला पळू गेलो तू विचार कर भाऊ अहो, बरं का? याच्यामध्ये काय बरं का? मला सांगा ए, मी याला काहीतरी दोन याला मिनिट. शिरपतराव, याला सांग मी बघू. जर तसं काही असतो ना तर आज दुपारीच मला जे काय करायचं करता आलं असतं मला बरं हा. बायकोला सांगता का हा त्याच्या मी माझ्या बायकोला सुद्धा सांगितलं काय मला लागतं सांगितलं. घरी. त्यांनी 4 वेळा माझ्या हा. कानात आले ना. आज तर मला डायरेक्ट त्यांना टेन्शन आलेले माझ्या हा. नवऱ्याने उद्या कमी जास्त काही केलं तर ही बाई आहे तो का बायकोच्या डोक्यात काहीतरी फरक पडत चाललाय मी आहे ना जेवायला चालले म्हणतो शिरपतराव माहिती तिला विचार तिला जेवायलाच नव्हतं तुम्हाला यायचं असं मला वाटतं का मी असे आहेत बरं का शिरपतराव त्याचं माझे ना हा. आजकालची दोस्ती नाही अहो पण मी बायको आहे तुमची धर्म पण नाही आहे. बरं असा कसा माणूस आहे का तो बायकोला सांगू शकतो म्हणून म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही मग मी त्यांना बरं विश्वास काय? आहे. बरं त्याला जर करायचं असतं दोस्ती कवाय ना कुस्ती बरोबर हम्म. पण मग दोस्ती तुटल्याचं काय येऊ मग? मग काहीतरी करूनच गेला असता ना तो. मग हा मग बरोबर हा? आहे. दोस्ती अशी तुटणार तशी तुटणार आता नाही आणि तू जेव्हा आला सुरुवात होती, 2 मिनिट सुरुवात. बरं का तू समजलं? जेव्हा आला तेव्हा मी तिचा हात पकडला तर तिनं माझा हात सहा. पकडला नाही, तिनं तिचा तो- हात मग तू विचार कर ना हा तरी विचार कर ना तू तिला गागाट केला बॉबाट मग? हा, भाऊजी आतापर्यंत मी माझ्या मग? लग्नाला एवढंच मी कधी तुमच्यावर संशय घेतला का म्हणजे कधी मग? कुठल्या केस येणारी केल्या का? स्पॉट दिला नाही बरोबर तिला गागाट मग केला मी तिला नाही म्हणलो नाही, तसं तिला खूप काही समजवलं बरं शिरपतराव खूप समजवलं मी तुम्ही यांचं ऐकलं म्हणलं का? वहिनी चांगलं मी पाहतो म्हणले खूप झाला आता हे. हा हो, खूप झालं अहो पण मी असं काही घाणेरडेपणा करेन का काय करते कपडे का टाकते माझे तुम्ही तुझ्याकडे कपडे उचलले. अहो ऐका ना हे खोटं बोलते ना. काय यांचं? गप, गप. वहिनी आता तरी खरं बोला आता तरी खरं बोला माझ्यासारखी हा? नाचू राहिली खरं बोला आता तरी मला नाही कुठे ते चालेल. बरं का मला शिरपत मित्रबाई. बरं आपली दोस्ती होती मग? त्याच्यावर दोस्ती सोडून दिली मग? माहिती का त्यामुळं मावळे अख्खे दोस्त तुटत अहो, झाले पण माझं ऐका ना घराच्या बाहेर तुम्ही यांचं नाही ऐकलं ऐकायचं का? मला मला नाही ऐकायचं अगं बाईच्या नावाला कलंक आहे हा, मग? कलंक खरं बोला वहिनी खरं बोला आमच्या दोस्तीत कशाला तुम्ही सोडून पाहिजे राहिले तुझ्या आई मग बापाने कसं काय नाही लावून दिलेलं आहे, तर मग? त्याला नवरा म्हणून नीट संसार कर ना त्याचा सांगा खरं बोला अजून तुमचं आयुष्य वाचू शकतं अबाय तुला मी ना तुला माफ करतो खरं खरं बोल खरं सांगा वहिनी अजून मी सांग तुम्ही माफ कराल मला मग वचन द्या तुम्ही हा, सगळ्यांना देतो. माफ कराल ते तुम्ही सारखे मित्र करायचे ते घरी यायचे तर थोडी माझी नियत फिरली होती त्यांच्यावर आवडायला लागलेले ते मला त्यांनी माझ्या अंगाला कधी स्पर्श केला नाही नेहमी मला ओढून लांबूनच बोलले त्यांचं मला किती काय घाणेरडं वाटतं सांगताना सुद्धा पाहिलं शिरपतराव आता मी खरं बोलले आता आहे का आता आहे आता तुझ्या तोंडाने तो खरं सांगितलं ना आता लिख बाहेर तू. पण तुम्ही मला
निघ बाहेर. घरामध्ये मला ठेवा. बाहेर निघ. हे चुकीचं बाहेर निघ. बरं शिरपतराव ऐक ऐक. बरं आहे. चुकीवाली तू कोण सांगणार ए, ताई, ए, कोण ए. सांगणार चुकी? जाऊ दे नको ए काजल ऐक ना जाऊ दे होती शिरपतराव त्याला माणसाकडून दुसरे भाऊ वाटले आपण जाऊ दे माणसाकडून हो, होती चूक नका जाऊ द्या. बरं कशाला का नाही बरं नका कसं संसार सांभाळायचा मोडू कोणाचा? बाबूराव आम्ही त्या याची हा नाहीये. ये बाय ए बाय, शिरपतराव तुला सांगतो तुला सांगतो एवढा गुन्हा झाला हा ठीक आहे परत हा. गुन्हा झाला ना नाही, नाही. तुला उभं चिरून ए टाकेल शिरपतराव असं काही कशी काय ना तुझी बायको आहे जाऊ दे झालं असं चूक होती माणसाकडनं नाही हो. हा इथून पुढे जाऊ दे तुमची दोस्ती हा. घराच्या बाहेर हा. यायचं नाही हा. उद्या उठून ते भाऊ ए भाऊ, ए बाय. बसले, हा. काय तो झालं येणार जेवढा हा बाहेर हा तो घरात येणार मी तुझ्या घरात येणार नाही 35 वर्ष झाली मला तो आले दोस्ती तोडून माहिती का मी ना मी माझ्या दारू नेऊन होतो का माणसाला यायला शक्य म्हणाई हा ते तू काय करायचं ते तुला पाय बाबा काय लिहायचं? पण मी नाही येणार बोर्ड तुझ्या घरी. लावायचा. तू फक्त राग नको बोर्ड राग नको लावायचा. नाही, 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 हा. तुमची दोस्ती बाहेर हा. कोणी तुमच्या दोस्तीला कलंक लावू नये हा. हेच हा. आहे हिची नीतिमत्ता परत फिरणार नाहीये कशावर काजल ताई मी आता माफी मागितली. ना आता कोणला मागितली का आता कोणला दोस्त करू नको तू फक्त मित्रा दोस्ती हा. नको तोडू बरं का नाही तर तवाला ती शिरपतराव, चुकीची तू. दोस्ती नको तोडू फक्त आता नाही नाही मी हा. मी बायको सोड करतो सोडणार हा. वाटलं तुम्ही आमच्या घरी या माझं काहीच पण एवढं वर्ष बिनधास्त ये. तुमच्या- माघारी ये, पण मला- माघारी ये. हा, हा. पण मला बोल नको तुझ्या काजल वहिनीच्या घरी जाय पण माघारी ये. आणि कृपा करून तेवढं डोक्यातून काढून टाक. चहा पाय मी खरं करता असं नाही बरं का शिरपतराव खरं करता असं हॉटेलवर नाही. चहा हे पाय. सामान आहे बरं तसं. मी घरात बनवते ना मी नको तुझा चहा येऊ का मग नाही नाही नको चहा वगैरे काही नको तुझं चहा नको, तुझी हा नीतिमत्ता काहीच नको चांगली ठेव. बरं शिरपतराव माती. शिरपतराव आम्ही जातो तुमचं पाहतो मी सॉरी बरं का वहिनी फक्त आता इथून पुढे असं काय करू नका चांगली गोष्ट नाही नाही आता हात कापून टाकेल परत हात वरती. लाज सोडून दिली तिने सगळी काय केलं मी चांगली दोस्ती होती त्याला पण काळीमा फसला आणि मनामध्ये वाईट विचार आला घाणेरडा विचार केला आता नवरा तर माझ्याशी कधीच प्रेमाने बोलणार नाही ऐका ना ना बस माफ करा ना मला आता तरी करसे काय होतं करसे नाही करणार मी आता उगे तो माणूस इमानदार मी होता तुमच्याशिवाय ना कुणाकडेच नाही नाही वर तो तोंड करून तो नाही माणूस बघणार. इमानदार होता माझा खास मित्र होता रे दुसऱ्या मित्राला कधी चान्स मारून गेला असा हा काय मारून गेला असता? चान्स आली अंगो का घेतली शिंग लोकांना काय तो खानदानी मित्र आहे माझा सोडा ना तो विषय झाली चुकी काय चुका देवाकडून होतात तर काय युटोन मानवाकडून नाही होणार का? युटोन पुढे जर असे नकरे जर म्हणलं ना तुला उभं चिरी खाल्ला पाय खालून वरचा पाय वर घालून चिरून टाकी चिरून नाही नाही हा तुला वाक्यवाणी चिरून टाकी चिरून डायरेक्ट ध्यानात राहील ना हा हा हो मग वय बिल वय तुझ्या कामाला ओढ सॉरी आता कवर स्वारी करते या आजचं स्वांग त्या स्वांगाचे काय